वर्षातील फक्त 4 महिने दर्शन घेता येते असे वाघेश्वर येथील शिवमंदिर पुण्यातील मावळ तालुक्यात आहे. स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना असलेले हे मंदिर पवना धरणाच्या काठी आहे. पावसाळा आणि हिवाळ्याचे 4 महिने ते पाण्याखालीच असते, त्यामुळे नंतरचे 4 महिने फक्त इथे दर्शन घेता येते. या मंदिराची निर्मिती 11व्या किंवा 12व्या शतकातील असण्याची शक्यता आहे. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर एकेकाळी मोठ्या विस्तारित जागेत वसले होते. पवना धरणाची निर्मिती 1965 मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने हे मंदिर पाण्याखाली जाऊ लागले. मंदिर संपूर्ण दगडाचे असल्यामुळे पाण्यामुळे मंदिराची काही प्रमाणात पडझड होऊ लागली आहे. सतत पाण्यात असल्याने हे मंदिर जेव्हा मार्च महिन्यात पाण्याबाहेर दिसायला लागते तेव्हा सर्व गावकरी मिळून या मंदिराची साफसफाई करतात. मंदिरातील कळसापासून ते भिंतींच्या दगडांना असलेली शेवाळ काढून मग मंदिरात पूजा अर्चा सुरू होते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे. सभा मंडपातील काही स्तंभ चौकोनी तर काही गोलाकार आहेत. आतमध्ये गणेशाच्या 2 मूर्ती आहेत आणि 2 पायऱ्या उतरल्यावर सभागृहात जाता येते. गाभाऱ्यातील शिवलिंग जास्तीत जास्त वेळ पाण्यात असूनही खूप सुंदर दिसते. तसेच मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच विरगळी आणि समाधी शिळाही पाहायला मिळतात. या मंदिराशी छत्रपती शिवाजी महाराजांचाही संबंध असल्याचे सांगण्यात येते. कोकण सिंधुदुर्गची मोहीम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते असे म्हटले जाते. येथे दर्शन झाल्यानंतर थोडा शांत टाइम स्पेंड करण्यासाठी हे प्लेस खूप छान आहे.